नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एलसीएम. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एचसीएफ शिकलो, तर आज आपण पाहणार आहोत एलसीएम. आणि एलसीएम पाहत असताना हे जे एलसीएम आलेलं आहे, या शब्दाचा अर्थ काय आहे आणि एलसीएम म्हणजे काय, याचा पण मिनिंग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा हा एलसीएम जो दिसतो आपल्याला, तर ह्या एलसीएम पैकी जो एल आहे, याचा अर्थ काय आहे, तर हा एल म्हणजे काय, लोवेस्ट किंवा ह्याला लिस्ट म्हणतात, लोवेस्ट किंवा लिस्ट. आणि सी जो आलेला आहे, तर हा सी म्हणजे काय, तर हा सी म्हणजे कॉमन आहे, त्याला आपण काय म्हणतो, सामान्य म्हणतो. त्याच्यानंतर एम जो आहे, एम म्हणजे काय, मल्टिपल. एम चा अर्थ आहे मल्टिपल. मल्टिपल म्हणजे काय, पटीत. पटीत म्हणजेच काय, आपण पाहणार आहोत. जर आपण समजा हा अर्थ जर समजला असेल आणि ह्यानंतर आपण एलसीएम म्हणजे काय आणि एलसीएम कसा फाइंड करतात, एलसीएमचा अर्थ काय आहे, हे पण आपण समजून घेऊया. सर्वात पहिल्यांदा एलसीएम म्हणजे काय, हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. तर एलसीएम म्हणजे काय, सपोज तुम्हाला दोन नंबर दिले असतील, सपोज तुम्हाला आता हे दोन नंबर दिले 2 and 3, किंवा दोन पेक्षा जास्त नंबर्स दिले असतील, जसं की इथे 2, 3 आणि 6, हे 2 पेक्षा जास्त नंबर्स आहेत. म्हणजे काय, 2 और मोर दॅन 2, म्हणजेच दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर तुम्हाला नंबर दिले असतील, तर त्याचा आपण एलसीएम फाइंड करताना सर्वात पहिल्यांदा काय करतो, तर सर्वात पहिल्यांदा आपण ह्याचे मल्टिपल फाइंड करतो. आता मल्टिपल म्हणजे काय, ते पण आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण इथे लिहून घेऊ, मल्टिपल ऑफ 2. तर 2 चे मल्टिपल म्हणजे काय, तर 2 चे मल्टिपल म्हणजे 2 च्या टेबलमध्ये येणारे जे सर्व नंबर असतील, तर ते काय झाले, 2 चे मल्टिपल झाले. 3 चे मल्टिपल म्हणजे काय, तर 3 चे मल्टिपल म्हणजे 3 च्या टेबलमध्ये जितकेही नंबर येत असतील, ते सर्व 3 चे काय झाले, मल्टिपल झाले. मग आपण इथे 2 चे मल्टिपल पाहत असताना कोणते नंबर्स येतील, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, 12, 14, 16 आणि 18 नंतर पण काय आहेत, 2 चे मल्टिपल आहे. ओके. त्यानंतर मग आता 3 चे जे मल्टिपल्स आहेत, हे 3 चे मल्टिपल कोणते येतील, मल्टिपल ऑफ 3 इज काय होईल, जसे आपण 2 चे मल्टिपल 2 चा टेबल लिहिला, तर 3 चे मल्टिपल काय होतील, 3 चे मल्टिपल होतील 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24 आणि इन्फिनाइट. म्हणजे याच्या पुढे पण काय येतील, 3 चे मल्टिपल येतील. तर आता हे काय झालं, हे 2 आणि 3 चे मल्टिपल्स झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एलसीएम फाइंड करायचं आहे. आणि एलसीएम फाइंड करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट कोणती सांगितलेली आहे, तर एलसीएम म्हणजेच काय, तर हे जे मल्टिपल्स आहेत, त्या दोन्ही नंबरचे जे मल्टिपल्स आलेले आहेत, या दोनही नंबरच्या मल्टिपल्स पैकी जो लिस्ट कॉमन नंबर असेल, तो या नंबरचा काय असेल, एलसीएम असेल. तर मग सर्वात पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये ह्या दोनही नंबरचे जे काय आहेत, कॉमन मल्टिपल्स आहेत, दोनही नंबरचे म्हणजे 2 and 3 चे काय कॉमन मल्टिपल्स जे आहेत, ते आपण पहिल्यांदा फाइंड करू. तर इथे आपल्याला कोणते कॉमन मल्टिपल्स दिसतात, इथे 6 आहे, इथे पण 6 आहे, म्हणजेच काय, 6 काय झाला, दोघांचाही कॉमन झाला. त्याच्यानंतर आपल्याला 2 मध्ये काय, 2 च्या मल्टिपल मध्ये काय दिसते, 12 आहे, 3 च्या पण मल्टिपल मध्ये काय, 12 आहे, म्हणजेच हा 12 पण काय झाला, त्या दोघांचा कॉमन मल्टिपल झाला. त्याच्यानंतर आपल्याला इकडे काय दिसते, 18 दिसते, इथे पण 18 आहे, म्हणजेच 18 पण काय आहे, कॉमन मल्टिपल आहे. आणि ह्याच्या पुढे पण काय होतील, ह्याच्या पुढे पण हे जे मल्टिपल्स आहे, हे मल्टिपल्स काय होत जातील, कॉमन मल्टिपल्स जरी आले तरी काय होत जातील, वाढत जातील. म्हणजेच पुढे येणारे जे काय आहेत मल्टिपल्स आहेत, ते कसे असतील, ते ग्रेटेस्ट कॉमन मल्टिपल असतील. पण आपल्याला एलसीएम फाइंड करायचा आहे, तर आपल्याला कुठला मल्टिपल पाहिजे, तर आपल्याला लिस्ट कॉमन मल्टिपल पाहिजे. सो ह्या आलेल्या कॉमन मल्टिपल पैकी लिस्ट कॉमन मल्टिपल कुठला आहे, तर आपल्याला इथं दिसतोय की 6 हा काय आहे, सर्वात लहान नंबर आहे.
सर्वात लहान नंबर म्हणजेच काय, लिस्ट कॉमन मल्टिपल आहे. देअरफोर ह्या दोन नंबरचा म्हणजे 2 आणि 3 चा जो एलसीएम आहे तो काय होईल, तो 6 होईल. देअरफोर वी कॅन राईट दॅट एलसीएम ऑफ 2 अँड 3 इज इक्वल काय होईल, 6 होईल. समजलं का? समजलं असेल. तर हे जर समजलं असेल तुम्हाला, म्हणजेच दोन नंबरचा आपण काय केलं, एलसीएम फाइंड केला. आणि आता आपण पाहणार आहोत 3 नंबर म्हणजेच 2 पेक्षा जास्त जर नंबर आले तर त्याचा मल्टिपल फाइंड करून एलसीएम कसा फाइंड करतो, तर ते आपण ह्याच्यानंतरचं हे उदाहरण घेऊन पाहूया. ओके, आता आपण पाहणार आहोत 3 नंबर जर असले 2, 3 अँड 6 जे की आपण पहिल्यांदा घेतले होते. आता हे 3 नंबर आहे. त्या 3 नंबरचे काय शोधायचे आपल्याला, पहिल्यांदा मल्टिपल शोधायचे आहेत. तर मग पहिल्यांदा आपण पाहू मल्टिपल ऑफ 2. तर ह्या 2 चे मल्टिपल म्हणजे काय, इझिली तुम्ही लिहू शकता. 2 चे मल्टिपल म्हणजे 2 चा टेबल, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 आणि 18 नंतर पण येतात. त्यानंतर आपण पाहूया मल्टिपल ऑफ 3 चे मल्टिपल म्हणजेच काय, 3 चा टेबल, 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24 आणि इन्फिनाइट. ओके, आता परत मल्टिपल ऑफ 6 पाहू आपण. मल्टिपल ऑफ 6, तर 6 चे मल्टिपल म्हणजे काय, 6 चा टेबल. तर मग 6, 12, 24, 30, 36, 42. ओके, आणि इन्फिनाइट. आता हे जे मल्टिपल आपण फाइंड केले, हे मल्टिपल म्हणजेच काय आहे, त्या नंबरचा टेबल आहे, म्हणजेच त्याच्या पटीत येणारे नंबर आहेत. ओके, आता आपल्याला ह्याच्यामधले कॉमन मल्टिपल शोधायचे आहे. कॉमन मल्टिपल जे आहे, कॉमन मल्टिपल काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. कॉमन मल्टिपल ऑफ कोणाचे, 2, 3 अँड 6 चे. कॉमन मल्टिपल म्हणजे काय, ह्या अगोदर पण आपण शिकलोय. कॉमन म्हणजे काय, जे ह्याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे आणि ह्याच्याही मध्ये आहे. तीनही नंबर्स मध्ये जे नंबर्स आलेले आहेत त्याला तिघांचं आपण काय म्हणू, कॉमन मल्टिपल म्हणू. तर मग इथे तुम्हाला पटापट दिसेल, तर इथे तुम्हाला दिसेल की हा 6 इथे दिसतो, इथे पण 6 आहे, म्हणजे 6 काय आहे, तिघांमध्ये आहे, म्हणजेच काय, 6 कॉमन मल्टिपल आहे. त्यानंतर पहा इथे 12 दिसतो, इथे 12 आहे आणि इथे पण 12 आहे, म्हणजेच 12 पण काय आहे, या तीनही नंबरचा कॉमन मल्टिपल आहे. त्याच्यानंतर काय आहे, दिसते का नंबर तुम्हाला, इथे 18 दिसतो, इथे 18 आहे आणि इथे पण 18 आहे, म्हणजेच काय, हे 18 पण काय आहे, कॉमन आहे. आणि ह्याच्यानंतर पण पुढे काय येतील, मोठे कॉमन मल्टिपल येतील ह्या तीनही नंबरचे. जसा हा इथे 6 पहिला आलेला आहे, त्याच्यानंतर 12 आला आहे, 18 आलेला आहे, त्याच्या पुढे पण नंबर असतील कॉमन मल्टिपल. ओके, पण आपल्याला काय करायचं, आपल्याला एलसीएम फाइंड करायचा आहे. आणि एलसीएम फाइंड करताना आपल्याला कोणता मल्टिपल पाहिजे, तर ह्या तीनही नंबरचा जो लिस्ट कॉमन मल्टिपल आहे तो आपल्याला पाहिजे. तर मग ह्या 3 नंबर मध्ये लिस्ट नंबर जो आहे तो आपल्याला इझिली फाइंड करू शकतो. तर कोणता आहे, तर जो कॉमन मल्टिपल जो आहे सगळ्यात लिस्ट असलेला तो कुठला आहे, 6 आहे. तर मग आपला एलसीएम काय असेल, देअरफॉर एलसीएम ऑफ 2, 3 अँड 6 इज काय होईल, 6 आहे. ओके, म्हणजे 6 इज द लोवेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ दिस 3 नंबर्स. ओके, याच्या अगोदर आपण 2 नंबर्सचे जे काय आहेत कॉमन मल्टिपल किंवा एलसीएम जो आहे तो फाइंड कसा करायचा ते पाहिलं. त्यानंतर आपण 3 नंबर घेतले, 3 नंबरचं पण काय केलं आपण, एलसीएम फाइंड केलं. आणि अजिबात काही कठीण वाटते का, तर बिलकुल कठीण वाटत नाही, इझी आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मल्टिपल फाइंड करायचं आहे, म्हणजेच काय, त्या दिलेल्या नंबरचा टेबल म्हणायचा आहे, टेबल लिहायचा आहे. त्याच्यानंतर जे जे नंबर दिलेले असतील, मग ते 2 असो की 2 पेक्षा जास्त असतील, तर त्याच्यामधले जे असे आपण कॉमन नंबर काय केलेले आहे, कॉमन मल्टिपल लिहिलेले आहेत, तसे तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. आणि त्याच्यामधला फक्त काय करायचं आहे,
जो सगळ्यात लहान नंबर आहे किंवा जो लोएस्ट नंबर आहे त्याला शोधायचा आहे आणि तोच त्या तीनही नंबरचा काय असेल, एलसीएम असेल. इज इट क्लिअर नाव? इथेपर्यंत जर समजलं असेल तर आपण काय करणार आहोत आता प्राइम फॅक्टरायझेशन मेथडने एलसीएम फाइंड करणे. ओके, आता आपण कुठलेही दोन नंबर घेऊया आणि त्या दोन नंबरचा काय करायचं आपल्याला, एलसीएम फाइंड करायचा आहे. म्हणजेच एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल काय घ्यायचं आहे, फाइंड दी एलसीएम ऑफ 6 and 10. आता हे दोन नंबर घेतले आपण. हे मुद्दामून तुम्हाला लगेच लक्षात येण्यासाठी आपण लहान लहान नंबरचा वापर करतो. आता हे दोन नंबर घेतले तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, आपण याच्या अगोदर काय करत होतो की 6 चे मल्टिपल लिहित होतो आणि म्हणजे दिलेल्या नंबरचे काय करत होतो, मल्टिपल लिहित होतो. म्हणजे सरळ सरळ आपण टेबल म्हणत होतो. आता काय करायचं आपल्याला, टेबल किंवा मल्टिपलचा वापर न करता म्हणजे प्राइम फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला काय करायचं आहे, हे एलसीएम फाइंड करायचं आहे. सर्वप्रथम प्राइम फॅक्टर शोधूया. तर मग आता प्राइम फॅक्टर ऑफ 6 आणि प्राइम फॅक्टर ऑफ 10 या दोन्ही नंबरचे काय करायचे आपल्याला, प्राइम फॅक्टर शोधायचे आहेत. तर याचे प्राइम फॅक्टर शोधताना आपण काय करतो माहित आहे आपल्याला. आता हा 6 जो आहे याचे प्राइम फॅक्टर शोधायचे आहे. तर 6 ला प्राइम फॅक्टर कसे शोधतो, ह्या नंबरला कोणत्या एका प्राइम नंबरने भाग जातो, तर 2 ने भाग जातो. म्हणजेच काय, 2 into 3 म्हणजेच काय, 6. तर या 6 चे जे फॅक्टर आहेत ते प्राइम फॅक्टर आहेत, काय आहेत, 2 into 3. आता त्याच्यानंतर आपण 10 चे फॅक्टर पाडूया. प्राइम फॅक्टर 10 ला कोणत्या प्राइम नंबरने भाग जातो, 10 ला 2 ने भाग जातो. मग 2 ने डिवाइड केलं तर याचं मल्टिप्लिकेशन डिवायडेशन किती होईल, 2 5 म्हणजेच काय, सिंपल आहे, 2 5 10. म्हणजे 6 चे फॅक्टर झाले 2 and 3 आणि 10 चे फॅक्टर झाले 2 and 5. आता बघा, आता इथे हे जे दोन्ही ठिकाणी आपल्याला जे नंबर दिसतात हे कोणते नंबर आहे, प्राइम नंबर आहे. कंपोजिट नंबर आहे का, नाही. तर आता प्राइम कोणते आहे, कंपोजिट कोणते आहे, या अगोदरच्या वर्गामध्ये म्हणजे तुम्हाला यापूर्वी कधीतरी तुम्ही ऐकलं असेल, त्याचा एक आपण सेपरेट व्हिडिओ बघणार आहोत. ओके, आता हे झाले याचे प्राइम फॅक्टर. आता आपल्याला काय करायचं आहे, या प्राइम फॅक्टर मधून काय करायचं आहे, कॉमन मल्टिपल शोधायचा आहे. मग ह्या दोन नंबर मध्ये आपल्याला कॉमन मल्टिपल कुठला दिसतो, इथे या 2 आहे बरोबर. तर मग आपण लिहूया इथे कॉमन जो मल्टिपल आहे तो कुठला आहे, 2 आहे. कारण दोन्ही नंबरच्या फॅक्टर मध्ये आलेला जो सेम नंबर आहे तो कुठला आहे, 2 आहे. त्यानंतर इथे 3 आहे, इथे 5 आहे. म्हणजे हे दोन्ही नंबर काय नाही आहे, एकमेकांना कॉमन नाही आहेत. म्हणजेच काय, कॉमन नंबर कुठला झाला, 2 झाला बरोबर. आणि मग याचा एलसीएम जो आहे, देअरफॉर एलसीएम ऑफ काय असेल, 6 and 10 इज इक्वल 2. म्हणजेच ह्या दोन नंबरचा जो एलसीएम आहे तो काय आहे, 2 आहे. समजलं? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा.